वेट लॉस म्हटलं की पनिशमेंट, क्रेविंग, उगीच सालेडवर जगणं असं तुम्हालाही वाटतं का? तर चला, मी आज तुम्हाला सांगणार आहे 10 असे सुपर फूड जे तुम्हाला वेट लॉस करायला मदत करतील आणि जे तुमच्या किचन मध्ये आताही अवेलेबल आहेत. हाय, मी डायटिशियन प्राची. वेलकम टू माय चॅनल, जिथे कविता मनाला आणि डाएट शरीराला हेल्दी बनवतं. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळतील वेट लॉस संबंधित सगळे व्हिडिओज. चला तर मग काही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी तुमच्या मनासाठी एक इंट्रो कविता आणि त्यानंतर लगेच आपला मेन कंटेंट कडे जाऊया. तुझ्या स्वयंपाकघरात दडली आहे आरोग्याची खरी चावी. प्रत्येक दिवशी वजन कमी करायला या 10 गोष्टी आहेतच भारी. तर या 10 वेट लॉस सुपरफूड पैकी पहिल्या नंबरवर आहे करी लिव्स. हो, कढीपत्ता. कढीपत्ता फक्त आपल्या फूडला फ्लेवर देत नाही, तर तो वजन कमी करायला सुद्धा मदत करतो. रिसर्च सुद्धा सांगतं रेग्युलर कढीपत्ता खाल्ल्यामुळे फॅट लॉस होतो आणि मेटाबॉलिझम सुधारतं. कारण कढीपत्त्यामध्ये पॉलिफिनॉल आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे लिपिड मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतात, ज्यामुळे फॅट बर्न होतं. आणि कढीपत्ता रेग्युलर खाल्ल्यामुळे शुगर स्पाइक सुद्धा कमी होतात, क्रेविंग सुद्धा कमी होते. आणि करी लिव्स मध्ये फायबर कंटेंट, बायोएक्टिव्ह कंपाऊंड जे डायजेशन इझी करतात आणि ब्लोटिंग कमी करतात. तर या सुपर फूडला तुमच्या डाएट मध्ये इन्क्लूड करा. तुम्ही एकतर भाजीमध्ये डायरेक्ट फोडणीत टाकू शकता किंवा याची चटणी वगैरे बनवून तुम्ही कंझ्युम करू शकता. तर नंबर 2 वर आहे सिनॅमोन म्हणजेच दालचिनी. दालचिनी हा फक्त चहा किंवा डेझर्ट मध्ये वापरला जात नाही, तर तो तुम्हाला वेट लॉस मध्ये सुद्धा मदत करतो. तर चला कसं ते पाहूया. दालचिनी मध्ये एक सिनॅमल्डिहाइड नावाचा कंपाऊंड आहे, जो फॅट बर्निंग प्रोसेसला ऍक्टिव्ह करतो. म्हणजेच मेटाबॉलिझम वाढतं आणि स्टोअर फॅट कमी होण्यास मदत होते. सिनॅमन मध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे, जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि त्यामुळे ब्लड शुगर स्पाइक कमी होतात आणि शुगर क्रेविंग कमी होते आणि ओव्हर इटिंग सुद्धा टाळता येते. तर या दालचिनीचा पावडर बनवून तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता किंवा याचा चहा बनवून तुम्ही अर्ली मॉर्निंग उपाशापोटी घेतला तरी तुम्हाला याचे फायदे दिसून येतील. तर नंबर 3 वर आहे आल्मंड आणि वॉलनट, बदाम आणि अक्रोड. बऱ्याच जणांना वाटतं नट्स म्हणजे फॅट वाढवतात, पण खरं तर ते वेट लॉस मध्ये मदत करतात. त्याचं पहिलं कारण तर आहे की तुमच्या भुकेला तो कमी करतो, कारण आल्मंड आणि वॉलनट मध्ये प्रोटीन, फायबर आणि गुड फॅट आहेत, जे पचायला थोडा जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुमची भूक कमी होते. आणि नट्स खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीला थोडी जास्त एनर्जी खर्च करावी लागते बदाम आणि अक्रोडला डायजेस्ट करण्यासाठी, आणि त्यामुळे फॅट बर्न होतं. आणि त्यामुळे रिसर्च सुद्धा सांगतं की बदाम आणि अक्रोड खायला हवे. एक तर तुम्ही रात्री भिजवून सकाळी खाऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या वेळेस. चौथा सुपर फूड म्हणजेच लौकी. लौकी फक्त एक भाजी नाही, तर ती तुम्हाला वेट लॉस मध्ये सुद्धा मदत करते, कारण त्यामध्ये खूप लो कॅलरीज आहेत आणि 95% वॉटर कंटेंट आहे. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त कॅलरी कंझ्युम केल्या सुद्धा जात नाही. आणि लौकीमध्ये फायबर कंटेंट खूप आहे, त्यामुळे डायजेशन सुधारतं, ब्लोटिंग कमी होते आणि लॉंग लास्टिंग सटायटी मिळते. आणि लौकीच्या रेग्युलर सेवनामुळे ब्लड शुगर सुद्धा कंट्रोल मध्ये राहतं आणि तुमची क्रेविंग सुद्धा कमी होते, कारण त्यातला ग्रेलिन नावाचा हार्मोन इनडायरेक्टली कंट्रोल होतो. ते नंबर 5 वर आहेत फ्लॅक्सीड, जवस. फ्लॅक्सीड फक्त केसांसाठी चांगली नाही, तर तुमच्या वेट लॉस करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत करू शकते. फ्लॅक्सीड मध्ये सोल्युबल फॅट आहे, त्यामुळे खूप वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि इथे सुद्धा ग्रेलिन नावाचा हार्मोन इनडायरेक्टली कंट्रोल होतो. फ्लॅक्सीड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, जे मेटाबॉलिझम सुधारतात आणि बॉडी फॅटला कमी करतात. तर आता बघूया नंबर 6, जे आहे मूंग स्प्राउट, मोड आलेले मूग. आपण स्प्राउट बरेचदा सॅलड बनवण्यासाठी वापरतो, पण याचा महत्त्वाचा फायदा जो आहे तो वेट लॉस आहे, कारण मूंग स्प्राउट हे वेट लॉस करण्यामध्ये सुद्धा मदत करतात. मूंग स्प्राउट मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं आणि प्रोटीन पचायला खूप वेळ लागतो आणि बॉडीला एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागते आणि त्यामुळे फॅट बर्न होतं. पण स्प्राउट्स मध्ये हाय फायबर सुद्धा आहे, जे की डायजेशनला इम्प्रूव्ह करतं आणि खूप वेळ पोट भरल्यासारखं फील होतं. आणि मूंग स्प्राउट मध्ये फायबर प्लस प्रोटीन दोन्ही असल्यामुळे शुगर स्पाइक होत नाही, त्यामुळे डायबिटीज ज्यांना असेल ते सुद्धा मूंग स्प्राउट कंझ्युम करू शकतात. रिसर्च सुद्धा सांगतं की मूंग स्प्राउट क्रेविंगला कंट्रोल करतो आणि वेट लॉस करायला मदत करतो.
तर नंबर 7 आहे फेनुग्रीक सीड म्हणजेच मेथी दाणा. मेथी दाणा शुगर कंट्रोल करतो हे तुम्हाला माहिती असेल, पण त्याचबरोबर तो वेट लॉस मध्ये सुद्धा मदत करतो. मेथी दाणा हार्मोन्स बॅलन्स करण्यामध्ये फार मदत करतात, ज्यामुळे ग्रेलिलिन नावाचा हार्मोन इनडायरेक्टली रेग्युलेट राहतो आणि भूक कंट्रोल होते. मेथी दाण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर दोन्ही असतात आणि त्यामुळे डायजेशनला थोडा जास्त वेळ लागतो, पण त्यामुळे जे स्टोअर झालेलं फॅट असतं ते बर्न होतं, स्पेशली बेली फॅट. जर मेथी दाणा तुम्हाला कंझ्युम करायचा असेल तर एक तर तुम्ही रात्री भिजवून सकाळी उपाशापोटी त्याचं पाणी पिऊ शकता, प्लस ते दाणे जे सोक केलेले असतात ते पण खाऊ शकता, किंवा मग त्याला स्प्राउट्स आल्यानंतर त्याची भाजी किंवा उसळ आपण जी म्हणतात तसं बनवून तुम्ही खाऊ शकता, किंवा त्याचबरोबर तुम्ही त्याचं सॅलेड बनवून सुद्धा तुमच्या डाएट मध्ये इन्क्लूड करू शकता. तर 8वा आहे मोरिंगा. शेवग्याची पानं फक्त न्यूट्रिशन रिचच नाही तर तुम्हाला वेट लॉस मध्ये सुद्धा मदत करतात. या शेवग्याच्या पानांमध्ये फायबर कंटेंट खूप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे खूप वेळपर्यंत पोट भरल्यासारखं फील होतं आणि त्याचबरोबर हे शुगर कंट्रोल मध्ये सुद्धा मदत करतं. आणि रिसर्च सुद्धा सांगतं मोरिंगाच्या रेग्युलर कन्झम्पशन मुळे बॉडी वेट, BMI आणि फॅट मास कमी होतं. तर या शेवग्याच्या पानांना तुम्ही वाढवून त्याचा पावडर बनवून ठेवू शकता, जे तुम्ही भाजीमध्ये थोडंसं स्प्रिंकल करून तुम्ही कंझ्युम करू शकता, किंवा मग डायरेक्टली त्याची भाजी किंवा पराठा असं काहीतरी बनवून तुमच्या डाएट मध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. तर आता बघूया नंबर 9 जे आहे लवंग. हो, लवंग तुम्हाला वेट लॉस करण्यास मदत करते. लवंग ही मेटाबॉलिझम वाढवते, फॅट बर्निंगला ऍक्टिव्ह करते, त्यामुळे जे काही स्टोअर फॅट आहे ते बर्न व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला काही पोटाच्या समस्या असेल, डायजेशन इश्यू असतील, तर लवंगचं तुम्ही पाणी पिऊ शकता. लवंगला पाण्यामध्ये उकळायचं आणि छान गाळून तुम्ही ते पिऊ शकता, किंवा जेवण झाल्यानंतर 1 ते 2 लवंग तुम्ही तसंच चावून खाऊ शकता. ही लवंग खाल्ल्याने भूक लागत नाही आणि त्यामुळे तुम्हाला क्रेविंग्स होणार नाही. तर आता बघूया नंबर 10 जे सगळ्यांनी ऐकलं असेल, जे आहे ग्रीन टी. तर सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रीन टी हे वेट लॉस करण्यामध्ये फार मदत करते. तर ग्रीन टी मध्ये EGCG अँटीऑक्सिडंट असतो, जो मेटाबॉलिझमला वाढवतो आणि फॅट बर्निंगला ऍक्टिव्ह करतो आणि बेलीवरचं फॅट कमी व्हायला सुद्धा मदत होते. आणि त्याचबरोबर हंगर हार्मोन सुद्धा इनडायरेक्टली कंट्रोल होतो, त्यामुळे तुम्हाला क्रेविंग्स होणार नाही. तर अशा प्रकारे हे 10 फूड आपण बघितलेत जे वेट लॉस करण्यामध्ये तुम्हाला मदत करतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यातून तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला वाटतंय की व्हॅल्यू मिळाली आहे तर लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी ग्रीन टीचा एक दुसरा पर्याय सुद्धा सांगणार आहे, जो वेट लॉस मध्ये मदत करेल, तुमचा स्ट्रेस सुद्धा रिलीफ करेल आणि अशा बऱ्याच गोष्टी. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. थँक्यू.